आज आपण बटाटा वेफर्स बनवतो आहे। एकदम कुरकुरीत, बघू शकता किती छान दिसतात आणि कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकट नाही आहे आणि हे झटपट होणारे वेफर्स आहे। कुठेही बटाटा बॉईल करायची गरज नाही किंवा त्याला बटाटा वेफर्सला शिजवायची गरज नाही। आज आपण कुरकुरीत असे बटाटा वेफर्स 5 फ्लेवर्स मध्ये बनवत आहे। एक आहे आपला उपासाचा वेफर्स, दुसरा आहे स्पायसी वेफर्स, तिसरा आहे मॅगी मसाला टाकून केलेले वेफर्स, चौथा आहे चीज वेफर्स आणि पाचवा कोथिंबीर वेफर्स। असे 5 फ्लेवर मध्ये आपण हे वेफर्स बनवतो आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवतो आहे। झटपट होणारे आणि एकदम टेस्टी असे वेफर्स बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर अँड स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आता आपण 5 फ्लेवर मध्ये बटाटा वेफर्स बनवतोय। त्याच्यासाठी आपण 4 बटाटे घेतलेले आहे। हे इंदोरी बटाटे आहे, तुम्ही पहाडी बटाटे पण घेऊ शकता आणि ह्या बटाट्याला वेफर्सचे बटाटे पण म्हणतात। आणि ते आता आपण धुवून घेतलेले आहे आणि छिलून घेतो आहे। बाहेरचं कव्हर आता आपण काढून घेतो आहे। अशाच प्रकारे आपण सगळे बटाटे छिलून घेतो आहे। एका वेळेस 3 ते 4 बटाटे छिलायचे, त्याच्यापेक्षा जास्त छिलायचे नाही। आणि आता आपण त्या बटाट्याला व्यवस्थित पुसून घेतो आहे, कोरडं करून घेतो आहे। गॅसवर आपण आता एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। महत्त्वाची टिप आहे की कढई पूर्ण भरून नाही घ्यायची, अर्धवट भरलेलं तेल घ्यायचं। आता आपण एक बटाट्याची किसणी घेतलेली आहे, त्याच्यातनं आपण आता बटाट्याचे वेफर्स करून घेतो आहे आणि एकदम पातळ साईजचं घ्यायचं, ज्याच्याने एकदम पातळ बटाटे वेफर्स होतील। बघू शकता ते किती थिन आहे, एकदम पातळ आहे, तो साईज घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण सगळ्या बटाट्यांचे वेफर्स करून घेतो आहे। आपल्याला ज्या साईजचा मोठे वेफर्स हवे असतील तर आडवा घ्यायचा बटाटा, म्हणजे मोठे वेफर्स होतात, आणि नाहीतर मग छोट्या साईजचं पण घेऊ शकता। आता आपण सगळे बटाट्याचे वेफर्स करून घेतलेले आहे, बघू शकता किती पातळ आहे आणि ह्या प्रकारे आपण सगळे बटाटेचे वेफर्स करून घेतलेले आहे अशा प्रकारे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे, आपल्याला ते मॉइश्चर नको आहे। एक असं कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपले हे वेफर्स आहे हे आपण आता तसेच पसरवून घेतो आहे। सगळीकडे पसरवून घ्यायचं, ओव्हरलॅप नाही होऊ द्यायचं, त्याच्या एकावर एक नाही येऊ द्यायचे। आणि ह्याला पसरवून घेतल्यानंतर कुठेही आपण बॉईल केलेला नाही आहे हा बटाटा वेफर्स, आपण फक्त बटाट्याचे वेफर्स करून घेतले कच्चा बटाट्याचा आणि ते आता आपण पसरवून घेतोय आणि त्याला पुसून घेतोय आपण। त्याच्याचं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला नको आहे, त्याला थोडंसं कोरडं करून घेतोय, तरी पण बघा बिलकुल काळा पडत नाही आहे। त्याच्याकरता आपण एका वेळेस खूप सारे नाही, 3 ते 4 बटाट्याच्या वर जास्त बटाटे एकदम छिलायचे नाही आणि वेफर्स पण करून नाही ठेवायचे। 3-4 बटाट्याचे करत जायचे। आता आपण सुकवून घेतलेलं आहे वेफर्स आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे। कढईतलं तेल हे अर्ध असलं पाहिजे, जास्त वरपर्यंत टाकायचं नाही। आता टाकल्याबरोबर बुडबुड यायला लागले म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट आहे। गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवतो आहे आणि त्याच्यात आपण आता एक करून हे बटाट्याचे वेफर्स टाकून घेतो आहे। एकच टाकायचे, एका वेळेस खूप सारे सोडायचे नाही, नाहीतर मग ते एकमेकांना चिपकतात आणि मग तिथला पोर्शन कच्चा राहतो। महत्त्वाची टिप आहे ही तळताना, आणि खूप सारे नाही, बॅचेसमध्येच तळायचं, खूप सारे एका वेळेस टाकायचं नाही। आता बघू शकता मी 10-12 टाकलेले आहे आणि आता त्याला बबल्स यायला लागलेले सगळीकडनं। गॅसची फ्लेम जोरात ठेवायची, त्याला असं परतवत राहायचं सारखं, म्हणजे सगळ्या बाजूने वेफर्स व्यवस्थित तळल्या जातील। बघू शकता कशा दिसत आहे ते। आणि ह्या पहाडी बटाट्याचे किंवा इंदोरी बटाट्याचे वेफर्स एकदम पांढरे स्वच्छ होतात आणि कुरकुरीत राहतात खूप वेळ आणि खूप कमी वेळामध्ये तळल्या जातात। ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर 8-10 दिवस तरी त्याला काहीच होत नाही, व्यवस्थित राहतात ते। फक्त आता तळताना आपण डायरेक्ट प्लेटमध्ये तळायचं, कुठेही टिश्यू पेपर किंवा कापड टाकायचं नाही, तसं टाकलं तर ते वेफर्स आपले नरम पडतील। त्याच्यामुळे आपण ताटामध्ये काढून घेतोय त्याला। बघू शकता किती सुंदर झाले, एकदम कुरकुरीत असे वेफर्स तयार झालेले आहे। अशाच प्रकारे आपण सगळे वेफर्स तयार करून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला एक वेफर तोडून दाखवते, बघू शकता किती छान कुरकुरीत झालेले आहे, खूपच कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकट नाही आहे। आणि आता ह्या वेफर्सना आपण फ्लेवर देऊन घेतोय, त्याच्यासाठी आपण त्याला 5 पोर्शनमध्ये डिवाइड करून घेतोय।
आता आपण ह्या वेफर्सला पहिला फ्लेवर देतो आहे. थोडे पोर्शन काढून घेतलेला आपण आणि त्याच्यामध्ये आपण उपासाचं सेंदो मीठ टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकतोय. काळी मिरी पावडरचं प्रमाण तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि ह्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे वेफर्स तुटणार नाही आणि त्याला आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेतोय. आता हे उपासाचे आपले वेफर्स तयार झालेले आहे. आता दुसऱ्या फ्लेवरसाठी आपण वेफर्स घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेतोय. हे साधं मीठ आहे आपलं रेग्युलर मीठ आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हा स्पायसी फ्लेवर आहे, एकदम टेस्टी लागतो हा पण फ्लेवर. आता तिसऱ्या फ्लेवरसाठी आपण मॅगी मसाला घेतलाय थोडा अर्धा चम्मच. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच चाट मसाला मिक्स करतोय आणि थोडं आपण काळं मीठ टाकतो आहे. लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. या फ्लेवरसाठी आपण मॅगी मसाला, चाट मसाला, काळं मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करून टाकून घेतो आहे. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आणि आपण आता ते टाकून त्याला मिक्स करून घेतोय आणि आपला हा टेस्टी असा मसाला वेफर्स तयार झालेले. एकदम चटपटीत लागतात हे आणि खूपच टेस्टी आहे. आता पुढचा आपण कोथिंबीर फ्लेवर देतोय. त्याच्यासाठी आपण एक प्लेटमध्ये कोथिंबीर घेतलेलं आहे. नुसतं पानं घेतलेले आहे. त्याची स्वच्छ धुवून पंख्याखाली कोरडं करून घेतलेलं आहे. अजिबात पाणी नाही त्याच्यात. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, डाळिया घेतलेल्या आपण आणि त्याच्यात चाट मसाला आणि काळं मीठ घेतलेलं आपण आणि या सगळ्याला आपण मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेतो आहे. एकदम फाईन पावडर करून घेतो आहे. आपला हा मसाला कोथिंबीरचा तयार झालेला आहे आणि हा मसाला जेव्हा तुम्हाला फ्लेवर द्यायचा आहे तेव्हाच तयार करायचा. आधीचं खूप आधी करून नाही ठेवायचं. आणि आता आपण ह्या वेफर्सवर तो मसाला टाकून घेतो आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती मसाला टाकायचा तो तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकून घ्यायचा. आणि आता हा वेफर्सला हा कोथिंबीरचा फ्लेवर एकदमच टेस्टी लागतो, वेगळाच फ्लेवर आहे. आता आपण चीज फ्लेवर देतो आहे. त्याच्यासाठी आपण वेफर्स घेतलेले आहे आणि चीजचं एक क्यूब घेऊन तो किसून घेतलेला आहे आणि त्याला पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण ओरेगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं आहे आणि हे सगळं आपण आता मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे. आणि आता ही चीज पावडर तयार झालेली आहे आपली आणि ही आता आपण वेफर्सवर टाकून घेतो आहे. त्याने खूपच छान चीजचा फ्लेवर येतो आणि एकदम टेस्टी असे हे चीज फ्लेवर असलेले वेफर्स आपण करून घेतो आहे. आणि अशाच प्रकारे आपण 5 फ्लेवर करून घेतलेले आहे. बघू शकता हा उपासाचा फ्लेवर, हा मसाला फ्लेवर, हे लाल मिरची टाकलेला, हा या मॅगी मसाला टाकून केलेला आपला स्पायसी फ्लेवर आणि हा चीज फ्लेवर आहे आणि हा कोथिंबीर फ्लेवर. आणि हे वेफर्स अजिबात तेलकट होत नाही आणि हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे वेफर्स तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.